नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अन्न यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अन्न हे यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज राज्यातील 29 महानगरपालिकांचे निकाल जवळपास लागले. सर्वत्र 2-4 नगरपालिका सोडला तर सर्वत्र भाजपची लाटच असल्यासारखं दिसून आलं. आणि या भाजपच्या लाटेपुढे सर्व विरोधक, अगदी महायुतीतले त्यांचे घटक पक्षसुद्धा नेस्तनाबूत झाल्याचंच दिसून आलं. तसं पाहिलं तर मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आपली ताकद असल्याचं दाखवून दिलं आहे. इकडं विरार, वसई, चंद्रपूर, लातूर आणि परभणी महानगरपालिकेत भाजपला तसं अपेक्षित असं यश मिळालं नाही. मात्र उर्वरित 25 महानगरपालिकेत भाजपनं ठसठशीत यश मिळवलेलं आहे. याला अनेक जणांचं म्हणणं, मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यातले सर्वेसर्व असणारे देवेंद्र फडणवीस यांनी जे विकासाचं चित्र मतदारासमोर उभा केलं ते मतदारांना भावलं आणि त्यामुळंच मतदारांनी भाजपचं कमळ आपलंसं केलं असंच दिसतंय. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अजित पवार हे आपला करिश्मा दाखवतील असं महाराष्ट्रातील जनतेला वाटत होतं, परंतु त्यांना या दोन्ही शहरात काहीच करिश्मा दाखवता आला नाही. ही तेवढंच खरं. पिंपरी चिंचवड नगरपालिकेत 40च्या आसपास त्यांच्या पक्षाच्या घड्याळ चिन्हावर उमेदवार निवडून आले आहेत, तर पुण्यात त्यापेक्षाही वाईट स्थिती असल्याचं दिसून आलं आहे. काँग्रेसलाही मुंबई, पुणे, चंद्रपूर, नागपूर आणि लातूर इथून चांगली साथ मिळाली आहे. लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसनं, त्यातही दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र माजी मंत्री अमित देशमुख यांनी आपला वर्चस्व कायम राखला आहे. लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीनं बहुमत मिळवलं आहे. इथं भाजपला फक्त 22 जागेचं निवडणूक जिंकता आली आहे. भाजपचे राज्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जे लातूरमध्ये विलासराव देशमुख यांचं निशाण मिटवा असं जे भाषणाच्या ओघात बोलून गेले, त्याचा परिणाम भाजपला तिथं भोगावा लागला आहे. परभणी महानगरपालिकेत खासदार संजय उर्फ बंडू जाधव आणि आमदार राहुल पाटील यांनी चांगल्यापैकी यश मिळवलेलं आहे. एकंदरीत या निवडणुकीत सर्वात उल्लेखनीय आणि ठसठशीत बाब पुढं दिसून आली ती म्हणजे जवळपास 15 ते 16 महानगरपालिकेत इमामीचे उमेदवार निवडून आले असून त्यांची एकूण जागांपैकी जवळपास 95 ते 100 जागा इमामी पक्षानं जिंकलेल्या आहेत. त्यामुळं भाजपच्या भाजपच्या निवडणूक तंत्रापुढं कुणी टिकाव धरत नाही असं म्हणणाऱ्यांना ही एक चपराकच आहे असंच म्हणावं लागेल. लातूर महापालिकेत मूळचे खामळवाडी येथील राहणारे, काही काळ पत्रकारिता केलेले रंगनाथ बंडगर यांच्या पत्नी सुछाया या नगरसेवकपदी निवडून आल्या आहेत. रंगनाथ बंडगर आणि त्यांच्या पत्नीचं कळंब तालुक्यातून अभिनंदन होत असून आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनलही रंगनाथ बंडगर आणि त्यांच्या पत्नीचं अभिनंदन करत आहे. एकंदरीत पाहता आता हाच करिश्मा भाजपचा आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत दिसून येतो की नाही हे आता
काळच आपल्याला सांगणार आहे. आज धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, कळंब, भूम, तुळजापूर, नळदुर्ग या ठिकाणच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडल्या. कळंब नगर परिषदेत भाजपचे लखन बळीराम गायकवाड हे यांना भाजपनं उपनगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आणि ते उपनगराध्यक्षपदी विराजमान झाले. इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संजय मुंदडा यांना तर भाजपकडून प्रशांत लोमटे यांना स्वीकृत नगरसेवकपदी त्यांच्या दोघांची निवड झाली आहे. धाराशिव नगर परिषदेत भाजप कोणाला उपनगराध्यक्ष करणार याची उत्सुकता धाराशिवकरांना होती. इथं उपनगराध्यक्षपदासाठी अभिजित काकडे आणि अक्षय ढोबळे या दोघांची मागणी होती आणि दोघांनी तशी त्या दृष्टीनं लॉबिंग पण केलं होतं. परंतु पक्षश्रेष्ठीनं अक्षय ढोबळे यांच्या पारड्यात वजन टाकलं. त्यांना उपनगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली. प्रत्यक्ष सभागृहात नगराध्यक्षा नेहा काकडे यांच्या अध्यक्षकार्य झालेल्या पहिल्या सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्षपदासाठी भाजपकडून अक्षय ढोबळे तर काँग्रेसकडून अक्षय जोगदंड यांनी अर्ज भरला होता आणि या झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे अक्षय ढोबळे यांना 23 तर अक्षय जोगदंड यांना 10 मतं पडली आणि अक्षय ढोबळे 13 मतानं उपनगराध्यक्षपदी त्यांची निवड झाली. आज स्वीकृत सदस्य म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पंकज जयंत पाटील, भाजपकडून अमोल राजे निंबाळकर, साळुंखे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंकज भोसले या तिघांची स्वीकृत सदस्यपदी निवड झाली आहे. या उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांचं आपल्यांना यूट्यूब चॅनल अभिनंदन करतं आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा पण देत आहे. साने गुरुजी व्याख्यानमालेचं जिल्हा कमिटीकडून जिल्ह्यासाठी पुरस्काराचं जाहीर झाले आहे. ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, ज्ञानप्रसारक मंडळ येरमाळ्याचे सचिव डॉक्टर अशोक मोहेकर यांना साने गुरुजी व्याख्यानमालेच्या याच्याकडून जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला असून सूर्यवंशी यांना DK कुलकर्णी उत्कृष्ट मुख्याध्यापक म्हणून पुरस्कार देण्यात आला आहे. येत्या 19 जानेवारी रोजी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात या पुरस्काराचं वितरण होणार असून पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून MD देशमुख सर हे राहणार आहेत. कार्यक्रम 19 जानेवारी रोजी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाच्या शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर सभागृहात पार पडणार आहे. आज आपण इथंच थांबू. तुम्ही आपल्यांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.